आलात का शेतातून? हरभरा चांगला उगवला का नाही? पेरणी तर आपली चांगली झाली होती की. हो, आलो शेतातून, बघितला हरभरा पण हरभरा आपल्याला डबल पेरावं लागेल. कुठंतरी 2-3 झाडं दिसायला लागलेत. आता ट्रॅक्टरवाल्यानं तर चांगलं पेरलं होतं, पण आपलं बियाणंच खराब असेल. पण आता डबल पेरायचं म्हणजे आपल्याला बियाणं डबल आणावं लागेल, खत डबल आणावं लागेल आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला पुन्हा बोलावं लागेल आणि त्या ट्रॅक्टरवाल्याचे बी पैसे डबल द्यावे लागतील. पेरणी आता डबलच करावी लागणार आहे. बरं, आता बियाणं पेरल्याशिवाय बी कळत नाही की बियाणं उगवल का नाही म्हणून. म्हणजे आता डबल पेरणी करावं लागणार आहे, सगळा खर्च डबल करावा लागणार आहे. म्हणजे अख्खा हंगाम या वर्षीचा वाया गेला बघ. पाहिलं कशा पद्धतीने गणपतरावांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणी करावी लागणार आहे म्हणजेच गणपतरावांचा खर्च डबल होणार आहे आणि गणपतरावांचा या वर्षीचा संपूर्ण हंगाम वाया जाणार आहे. गणपतरावांना जर बियाणं घरचं असो की विकत्रीचं, बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करायचीच हे एक वाक्य जरी माहीत असतं तर गणपतरावांवरती दुबार पेरणीचं संकट आलं नसतं आणि गणपतरावांचा खर्च डबल झाला नसता. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर स्पर्धेच्या निमित्तानं शेतीशाळा सुरू आहे. या शेतीशाळांमध्ये विद्यापीठातील तज्ज्ञ मंडळी आपल्याला सांगतात की कशा पद्धतीने एसओपीचा अवलंब करायचा. या सगळ्या एसओपी जर आपल्या शेतामध्ये आपण वापर केला तर आपलं उत्पादन खर्च कमी होऊन आपलं उत्पादन वाढतं. गणपतरावांनी जर ही शेतीशाळा जॉईन केली असती तर गणपतरावांना आधीच कळालं असतं आणि गणपतरावांनी त्यांच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी केली असती आणि गणपतरावांचा होणारा खर्च सुद्धा टळला असता. तर मंडळी, आपण सुद्धा या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या फार्मर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या शेतामध्ये सुद्धा तज्ज्ञ मंडळींकडून सांगितल्या जाणाऱ्या एसओपीचा तंतोतंत पालन करून आपला सुद्धा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन खरगोश घेऊ शकतो. तेव्हा नक्की या वर्षीच्या फार्मर स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.